नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. आज या पॉडकास्टमध्ये आपण खास करून चर्चा करणार आहोत ते मोतीबिंदूच्या ऑपरेशनविषयी आणि त्याच्यामध्ये आता जे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत त्याविषयी. आणि माझ्याबरोबर आहेत डॉक्टर प्रसन्ना आराध्य सर, जे नंदादीपमध्येच मोतीबिंदूचे म्हणजे कॅट्रॅक्टचे स्पेशालिस्ट, तसेच रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे नंबर घालवण्याचे जे सर्जरीज असतात त्याचे स्पेशालिस्ट आणि बुबुळाचे म्हणजे कॉर्नियाचे स्पेशालिस्ट म्हणून काम करतात आणि त्यांना ह्या तिन्ही विषयामध्ये भरपूर अनुभव आहे. तर प्रसन्ना सर, तुमचं खूप खूप स्वागत या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. आणि मला वाटतं मोतीबिंदूचं ऑपरेशन हे आता जगातलं सगळ्यात म्हणजे नंबर जर पाहिले तर आय थिंक सगळ्यात जास्त नंबर्सचे जे ऑपरेशन होतात ते मोतीबिंदूचेच होतात. आणि याचं कारण असं आहे की आपल्याला सगळ्यांनाच वय वाढेल तसं कधी ना कधी तर हा मोतीबिंदू होणारच आहे आणि कधी ना कधी त्याचं ऑपरेशन लागणार आहे. तर मी परवाच एक बघत होतो, आत्ता पण मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ, की पूर्वी म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वी हे मोतीबिंदूचं ऑपरेशन कशा पद्धतीने करायचं त्याचा एक मला व्हिडिओ मिळाला, की ज्याच्यामध्ये एक नाईफ असायचा आणि त्यानं बुबुळाला एक चीर पाडली जायची आणि अख्खा मोतीबिंदू त्याच्यातून काढला जायचा. आणि त्या काळात लेन्सेस नव्हत्याच, त्यामुळे इवन टाकेसुद्धा नव्हते. म्हणजे त्यामुळे ते तसेच मग त्याला हिलिंग देण्यासाठी वाट बघावी लागायची, आठवड्यावर पट्टी लावून ठेवावं लागायचं पेशंटना. अशा प्रकारचं ते पूर्वीचं ऑपरेशन होतं. आणि जर आज तुम्ही बघाल तर एवढा ॲडव्हान्स झालेला आहे की आता आपण रोबोटिक म्हणजे फेमटो लेझर असिस्टेड सर्जरी करतो, जिथे छोटा छेद असतो, लगेच हिलिंग होतं आहे. अक्षरशः नेक्स्ट डे पेशंटना ऑलमोस्ट डेली ॲक्टिव्हिटीज ते करू शकतात. तर पहिल्यांदा मला एक विचारायचा प्रश्न की आता ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला मोतीबिंदू होतो म्हणजे त्याचं निदान होतं की आता मोतीबिंदू झाला आहे आणि ज्यावेळी तो आपल्याकडे येतो पेशंट, तर त्याला नेमके लेन्सच्या बाबतीत कुठले कुठले पर्याय त्याला उपलब्ध असतात? कारण मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये आपण पाहिलं तर लेन्सचा एक ऑप्शन पेशंटना असतो की कुठल्या प्रकारची आपल्याला भिंग लावायचं आहे, तर त्याचे कुठले ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि तुम्ही कशा प्रकारे पेशंटना म्हणजे सिलेक्ट करता की ही पर्टिक्युलर लेन्स तुम्हाला योग्य राहील? बरोबर. आता लेन्समध्ये बऱ्याच प्रकारच्या लेन्सेस अवेलेबल आहेत. जसं काही आपल्याला माहितीच की एक मोनोफोकल लेन्स असते, ज्यामध्ये फक्त दूरचा नंबर आपण कमी करतो. त्यानंतर असते टॉरिक लेन्सेस, यामध्ये दूरचा जो सिलेंड्रिकल नंबर असतो तो प्लस स्फेरिकल नंबर दोन्ही आपण कमी करतो. तिसरं आहे ट्रायफोकल किंवा मल्टीफोकल लेन्स, ज्यामध्ये दूरचं आणि जवळचं दोन्हीही अंतर कवर्ड असतात, पण या लेन्सेसमध्ये रिंग्ज असतात. तर काही स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ पेशंट असतात ज्यांच्यासाठी या लेन्सेस सुटेबल नसू शकतात. मग तरी जर त्यांना चष्मा नंतर वापरायची इच्छा कमी असेल किंवा डिपेंडन्स कमी हवा असेल तर मग ईड ऑफ लेन्स म्हणून असते, ज्याला एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस म्हणतो, ती लेन्स आपण पेशंटला ऑप्शन म्हणून देऊ शकतो. यामध्ये पेशंट सिलेक्शन हा सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण कुठला पेशंट आपण कुठली लेन्स इम्प्लांट करणार त्यावरती त्याचं पुढचं आयुष्य आणि भवितव्य डिपेंडंट असतं. त्यामुळे शक्यतो जे लोकांना स्वतःला ड्राईव्ह करायचं नसेल किंवा जे बॅकसीट ड्रायव्हिंग करत असतील अशा लोकांना, मला वाटतं खास करून नाईट ड्रायव्हिंग स्पेसिफिकली त्या लोकांना आपण ट्रायफोकल किंवा मल्टीफोकल घेऊ नका असं सजेस्ट करतो. ज्यांना नाईट ड्रायव्हिंग खूप करायचं आहे किंवा रोजच रात्री ड्राईव्ह करावं लागणार आहे, तर आय थिंक त्यांच्यासाठी ट्रायफोकल आपण सजेस्ट नाही करत शक्यतो. लाईट भोवती वलय दिसतात आणि काही लोकांना ते डिस्टर्बिंग वाटू शकतं. पण गंमत अशी आहे की माझ्या आईला मी ट्रायफोकल बसवलेत आणि ती रात्री ड्रायव्हिंग करते. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये ॲडॅप्टेबिलिटी पण इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपण ट्रायफोकल बसवतो त्यावेळी लाईट भोवती वलय दिसणं हे ॲक्सेप्टेड त्याचा एक साईड इफेक्ट आहे. त्यामुळे ज्यांना याचा त्रास होणार असेल अशा लोकांना आपण अवॉइड करतो जनरली. तर आता ईड ऑफ लेन्सचा पण तुम्ही उल्लेख केला, तर त्याच्यामध्ये साधारणतः दृष्टी कशी असते? म्हणजे त्यांना चष्मा लागतो का किंवा नाईट ड्रायव्हिंगला त्यांना काही इश्यूज असतात का या लेन्समुळे? आणि डे टू डेमध्ये कुठल्या गोष्टींना त्यांना चष्मा लागतो किंवा कुठल्याला लागत नाही? ईड ऑफ लेन्सेसमध्ये पण 3-4 प्रकारच्या लेन्सेस आहेत. एक म्हणजे ज्याच्यामध्ये एकदम मध्यभागी एक छोटासा बंप किंवा टेंगूळ आल्यासारखं असतं. तर ज्या लोकांची बाहुलीची साईज नॉर्मलपेक्षा छोटी आहे तर त्या लोकांना ही लेन्स आपण सजेस्ट करत नाही, कारण मग जवळचं दिसण्यासाठी कधी कधी किंवा दूरचं बघण्यासाठी त्रास होतो. मग त्या सिच्युएशनमध्ये बाकीच्या लेन्सेस आहेत ज्याला सेगमेंटल ईड ऑफ म्हणतो, अशा लेन्सेस आपण वापरू शकतो. त्यांचं
सेगमेंटल ईड ऑफ लेन्सेसमध्ये बऱ्याच लोकांना दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर चष्म्यावरचं डिपेंडन्स जवळपास 95 ते 99% कमी होतं. पण खूप बारीक, जसं औषधाच्या रॅपर्सवरती बारीक अक्षर असतं, तर त्यासाठी ॲडिशनल एखाद वेळेला चष्म्याची गरज पडू शकते, लागू शकते. सो ईड ऑफमध्ये जसं तुम्ही म्हणाल बरेच टाईपचे डिझाईन्स आहेत, आणि कारण बऱ्याचदा पेशंट असंही विचारतात की मला हीच एक लेन्स घालायची आहे, कारण त्यांच्या कोणाचं तरी मित्राचं किंवा नातेवाईकांचं ऑपरेशन झालेलं असतं. पण बऱ्याचदा आय थिंक पेशंट सिलेक्शन बेस्ट असतं की त्या पेशंटचा आपण ज्यावेळी डोळा चेक करतो, यामध्ये प्री ऑपरेटिव्ह सर्व प्रकारच्या तपासण्या येतात, ज्याच्यात एक जसं सांगितलं की बुबुळाची तपासणी येते, बाहुलीचा साईज आम्ही चेक करतो, पडदा कसा आहे ते चेक करतो, इन जनरल त्या पेशंटचे रिक्वायरमेंट्स काय आहेत ह्या चेक करून मग आम्ही तुम्हाला बेस्ट सल्ला काय आहे तो देऊ शकतो. यात आता अजून एक आपल्याकडे उपलब्ध आहे ते म्हणजे रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी, ज्याला फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी असं म्हणतात. आणि याच्याविषयी तुमचं काय मत आहे की कुणी या सर्जरीसाठी यावं? कारण आपण इतके वर्षापासून जी फेको इमल्सिफिकेशन सर्जरी आहे ही वापरतोच आहे, आणि आपण त्याच्यामध्ये मॅन्युअल इन्सियन, मॅन्युअल जी कॅप्सूलरेक्सिस किंवा कटिंग हे करून करतो सर्जरी. तर ही रोबोटिक किंवा फेमटो लेझर असिस्टेड सर्जरी तुम्ही रेकमेंड करता का, आणि कुठल्या पेशंटना उपयुक्त आहे का, सगळ्यांनाच ही आपण करू शकतो? फेमटो सेकंड लेझरला कॅटरॅक्ट सर्जरीला असे काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत स्पेसिफिक असं की करू नाही शकत, हे मे बी फार रेअर आहे. सगळ्याच पेशंटला आपण ते ॲडवाईज करू शकतो. बेसिकली जे लोक प्रीमियम लेन्सेस घेतात, ज्यामध्ये ट्रायफोकल असेल किंवा ईड ऑफ लेन्सेस असतील किंवा टॉरिक लेन्सेस असेल, त्या लोकांसाठी फेमटो लेझर कॅटरॅक्ट सर्जरी खूप सुटेबल आहे. कारण आपण जी छेद असतात किंवा जे चीर असते ते आपण बरोबर ठिकाणी घेऊ शकतो, आणि त्याचं हिलिंगही फास्ट होतं, त्यामुळे रिकव्हरीचा पिरियड जो आहे तो खूप कमी होऊन जातो. आणि माझा एक अनुभव आहे आता या फेमटो लेझर सर्जरीमध्ये की जे आपण ओपनिंग करतो लेन्समध्ये ते एवढं वेल सेंटर्ड असतं आणि एक्झॅक्ट साईजचं असतं. म्हणजे आपल्याला जर 5 मिलीमीटर पाहिजे असेल तर एक्झॅक्ट 5 मिलीमीटर होतं. कारण आपण मॅन्युअली कितीही प्रयत्न केला की आम्हाला एक्झॅक्ट ॲक्युरेट पाहिजे, तरी मॅन्युअल त्याच्यामध्ये व्हेरिएशन थोडं असतंच. पण याच्यामध्ये आता मी पाहिले, आपण जवळजवळ 400-500च्या वर सर्जरी झाल्या, तर त्याच्यामध्ये दर सर्जरीमध्ये ती रिपीटेबिलिटी ज्याला म्हणतो की सेम साईजचीच आम्हाला ती ओपनिंग मिळते, विच इज अ ग्रेट थिंग. आणि हे पर्टिक्युलरली ईड ऑफ आणि ट्रायफोकल लेन्ससाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याला सेंट्रेशन खूप जास्त महत्त्वाचं असतं. सो लॉंग टर्म आपण जर पाहिलं, स्टेबिलिटी आणि सेंट्रेशन याच्यासाठी आय थिंक प्रत्येक स्टेप जास्त ॲक्युरेट होणं याला महत्त्व आहे. अर्थात याच्यामध्ये थोडीशी कॉस्ट वाढते, पण आय एम शुअर की ज्यांना एवढी कॉस्ट अफोर्डेबल असते त्यांनी मॅन्युअलच्या ऐवजी रोबोटिक सर्जरीचाही वापर केल्यास हरकत नाही. मला अजून एक मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या विषयी एक विचारायचं आहे की काही लोकांचा सुरुवातीला नंबर वाढत असतो, जसं 40शी उलटल्यानंतर काही लोकांचा नंबर खूप फास्ट वाढायला लागतो किंवा त्यांना जवळचा नंबर पण वाढायला लागतो. तर अशावेळी काहींची एक गरज असते की मला चष्मा आता नाही वापरायचा किंवा मी आत्तापर्यंत कधी वापरला नाही आणि आता मला चष्मा नको आहे. तर अशावेळी, कारण हा एज काय असतं 45-50 वाढलेलं असतं, अशावेळी आपण लेझर जर केलं, म्हणजे नंबर घालवायचं लेझर, तर बऱ्याचदा काय होतं की पुन्हा नंतर मोतीबिंदू होतो, नंबर चेंज व्हायला लागतो. तर अशावेळी आपण एक प्रिलेक्स म्हणून एक प्रोसिजर सजेस्ट करतो, प्रेस्बायोपिक लेन्स एक्सचेंज म्हणतात त्याला, की आधीची लेन्स बदलून आपण जसं मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो तशी दुसरी लेन्स घालावी. तर हे ह्याचा एक्झॅक्ट म्हणजे काय प्रोसिजर आहे की कुणालाही इफेक्टिव्ह आहे, कुणी हे करून घेऊ शकतो? या ऑपरेशनला कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही आहे. ज्याप्रमाणे मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी कुठलंही रेस्ट्रिक्शन नाही, तसंच प्रिलेक्ससाठी पण कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही आहे. ज्याला कोणाला चष्मा वापरायची इच्छा नाही आहे किंवा चष्म्यावरचं डिपेंडन्स कमी करायचं असेल, त्या लोकांसाठी आपण प्रिलेक्स किंवा प्रेस्बायोपिक लेन्स एक्सचेंज आपण करू शकतो. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये मोतीबिंदू ॲज सच डेव्हलप नाही झालेला, पण आपण लेन्स बदलून आपण ट्रायफोकल किंवा ईड ऑफ लेन्स बसवतो. माझ्या आईचं पण मी ऑलमोस्ट आता 7-8 वर्ष झाली तिचं केलं, कारण तिला ऑलमोस्ट +4 +5 नंबर होता आणि तो वाढत होता. तर त्यावेळी आम्ही ठरवलं की नंबरही खूप वाढतो आहे आणि नंबर वाढल्यावर काय होतं त्याच्यावर डिपेंडन्स वाढत जातो, कारण विदाऊट चष्मा काहीच दिसत नाही आपल्याला. आणि आता 8 वर्ष झाली, शी इज व्हेरी हॅपी, कारण तिला आम्ही ट्रायफोकल लेन्स वापरले तर लांबचं जवळचं सगळं दिसतं तिला विदाऊट स्पेक्स, विच इज गुड थिंग. सो
ज्यांना मला वाटतं अशी इच्छा आहे की नाही आणि ते वापरतही नाही चष्मा, बरेच जण मी पाहतो की त्यांना नंबर आलेला असतो पण ते चष्म्याचा इतका त्यांना त्रास असतो की ते वापरत पण नाहीत, मग त्यांना ब्लरच दिसत असतं. तर अशा लोकांनी आय थिंक ही प्रोसिजर करून घेतली तर सोयीचं जाईल. आणि आणखी एक फायदा असा आहे की आत्ता जर तुम्ही आता हे केली ऑपरेशन तर तुम्हाला नंतर मोतीबिंदूच्या ऑपरेशनची काही गरज नाही, कारण आपण ऑलरेडी तो हा काढूनच खूप छान टाकलेला आहे. मुद्दा आहे, कारण बरेच पेशंट आपल्याला असंही विचारतात की माझं आत्ता मोतीबिंदूचं ऑपरेशन तुम्ही करताय, जर परत मला मोतीबिंदू झाला तर काय. तर असं होण्याची शक्यता नाही आहे हे त्यांना आपल्याला सांगायला पाहिजे. येस. सो आपण या पॉडकास्टमध्ये आय थिंक बऱ्याच गोष्टीची चर्चा केली आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा सांगितला तो म्हणजे की इंडिव्हिज्युअल चॉईस हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे बऱ्याचदा असं एक ब्लँकेट स्टेटमेंट देऊन उपयोग नाही की सगळ्यांनाच ही प्रोसिजर चालेल किंवा सगळ्यांना ही टाईपची लेन्स चालेल. तर बेटर आहे आपण ज्यावेळी प्रत्यक्ष बघतो पेशंटना, त्याचे पूर्ण स्कॅन्स प्रॉपर चेकअप करतो, त्यावेळी आपण तो इंडिव्हिज्युअल चॉईस त्या पेशंटला सांगू शकतो की ही तुमच्यासाठी योग्य राहील. सो धन्यवाद डॉक्टर प्रसन्ना. आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये अजून काही विषयांवर जरूर चर्चा करू. धन्यवाद.